समाजाला फक्त उपदेश न देता स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करणं किती महत्त्वाचं असतं याचं उत्तम उदाहरण अकोल्याच्या अकोटमध्ये पाहायला मिळालं. प्रसिद्ध वऱ्हाडी कवी आणि प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर पारंपरिक कर्मकांडांना फाटा दिलाय. केस देणं किंवा कावळ्याने पिंडाला शिवणं यांसारख्या प्रथा झुगारून त्यांनी पर्यावरणाचं रक्षण आणि स्त्री पुरुष समानतेचा एक नवा वस्तुपाठ समाजासमोर मांडलाय. पाहूया यावरचा हा विशेष रिपोर्ट. स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रदूषण रोखण्याबाबत अनेक जण भाषणातून प्रबोधन करतात. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते उतरवणारे विठ्ठल कुलट यांच्यासारखे मोजकेच असतात. कुलट यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर पारंपरिक सुतक न पाळता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलाय. नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी वडिलांची रक्षा नदीत विसर्जित न करता आपल्याच शेताच्या चारही बाजूला खड्डा करून त्यात टाकली आहे. दशक्रियेच्या दिवशी पुरुष केस कापतात, मात्र कुलट यांनी ही प्रथाही नाकारली आहे. ज्या वडिलांनी जन्म दिला, संपत्ती दिली, त्यांना गेल्यानंतर फक्त केस देऊन काय साध्य होणार, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केलाय. इतकंच नाही तर पिंडाला कावळा शिवण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी वैज्ञानिक विचार मांडला. 10 दिवस घरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधनात्मक अभंगाचं वाचन करण्यात आलं. जुन्या चालीरीती मागे सारून आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांसाठी आपण अंत्यविधीसाठी महिलांनी सुद्धा समान हक्क या कायद्याने चालून स्मशानामध्ये अंत्यविधीसाठी जाऊन त्यांना आपल्या प्रेमाची श्रद्धांजली द्यावी. त्यांच्या पुढील जीवन कार्यासाठी आपण काही जप तप करून रोज त्यांच्या फोटोला नमस्कार करून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत जावा. पहा, आता हे घरातले फोटो सुद्धा ठेवू देत नाही. काही नवीन नवीन जे संत आहेत ते म्हणतात की आई वडिलांचे फोटो घरात ठेवू नका. पण आम्ही आजपर्यंत जेवढे ग्रंथ वाचले, नामदेव महाराजचा गाथा, तुकाराम महाराजांचा गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी, भागवत, पण याच्यामध्ये असा एक शब्दही नाही की आई वडिलांचे फोटो तुम्ही घरात ठेवू नका. तर हे कोणाचं न ऐकता आपण आपल्या आई वडिलांचे फोटो घरात ठेवून रोज त्यांना हार किंवा एक फूल वाहून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत राहावे. जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत. त्यात वेळेचा अपव्यय होतो, अनावश्यक खर्च होतो आणि मनुष्यशक्ती जी आहे ती बऱ्याच प्रमाणात खर्च होते. या पारंपरिक गोष्टी काळानुसार टाळणे ही काळाची गरज आहे. सामाजिकदृष्ट्या ते परवडणारे आहे, पर्यावरणदृष्ट्या ते परवडणारे आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते परवडणारे आहे. मृत्यूनंतर तर फारच चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक प्रकारचे तर मला तो पाखंड वाटतो. जसं माणसाचं मरण झाल्यानंतर 10 दिवस दशक्रियेपर्यंत दाढ्या वाळवणे, केस वाळवणे, त्यानं ते घरातली जी मंडळी असते ती आजारी सारखी दिसते. दशक्रियेच्या दिवशी घरातील व्यक्तींनी त्या मृत पावलेल्या व्यक्तीला केस देणे, त्याच ठिकाणी भात शिजवून कावळ्याची वाट पाहणे आणि तेरवीवर दशव्यावर भरमसाठ खर्च करणे, ह्या गोष्टी मला असं वाटते की चुकीच्या आहेत. हा जो कावळा आहे, जो पिंडाला शिवणारा, तो जर पिंडाला शिवला तर मरणारा हा पुण्यवान होता आणि जर तो आला नाही तर मरणारा हा पापी होता, असं परंपरेनुसार लोक सांगतात. परंतु हा कावळा कोण कुठला लागून जातो? मेलेल्या माणसाचं मोजमाप करणारा. त्याचनंतर ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपलं संगोपन केलं, शिक्षण केलं, आपल्याला जमीन जुमला दिला, घरदार दिलं, केवळ त्यांना डोक्याचे केस देऊन आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकतो काय? मला असं वाटते आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होताच येत नाही. ऋण जन्मदात्यांची कधी फिटत नसतात. म्हणून केस देऊन मोकळं न होता आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणं हे मला आवडते. आणि समाजाच्या किंवा लोक काय म्हणतील याची तमा न बाळगता आपण काळानुसार या सगळ्या गोष्टीत बदल करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, असं मला वाटते.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.